तर लास्ट टाइम आपण काय स्टडी करत होतो, कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. तर कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न आहेत CMBNC. तर त्याच्यामध्ये टू सोर्सेस शुड बी कोहेरंट ही कंडिशन आपण डिस्कस केलेली आहे. त्याच्यानंतर टू सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक नसेल तर काय होईल ते पण आपण स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर टू सोर्सेस शुड बी इक्वली ब्राईट. इक्वली ब्राईट का लागतात त्याचा पण स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ कंडिशन इज टू सोर्सेस शुड बी नॅरो. Two sources should be narrow. Okay. आता टू सोर्सेस शुड बी नॅरो म्हणजे काय? जनरली सोर्सेस जे आहेत ते इन द फॉर्म ऑफ स्लीट असणार आहेत आणि विड्थ ऑफ द स्लीट शुड बी काय असलं पाहिजे? नॅरो असलं पाहिजे. म्हणजे जनरली बघा, यंग्स डबल स्लीट एक्सपेरिमेंट मध्ये अरेंजमेंट कशी असते, तर याच्यामध्ये एक कार्डबोर्ड असतो आणि या कार्डबोर्डला काय असतात, अशा प्रकारे दोन रेक्टँग्युलर कट्स असतात आणि या रेक्टँग्युलर कटला काय म्हणतो आपण? याला आपण स्लीट असं म्हणतो. दीज आर कॉल्ड एज स्लीट्स. ओके, याला काय म्हणतो आपण? स्लीट्स असं म्हणतो, लक्षात घ्या. आणि या स्लीट्स ज्या आहेत त्या दोन सोर्सेस म्हणून ऍक्ट होणार आहेत. ठीक आहे, या दोन स्लीट या दोन सोर्सेस म्हणून ऍक्ट होणार. आता या दोन्ही स्लीट कशा असल्या पाहिजेत? एकदम त्यांची विड्थ काय असली पाहिजे? खूप कमी असली पाहिजे. ओके, यांची विड्थ सपोज A असेल तर A शुड बी स्मॉल. यालाच काय म्हणायचं? टू सोर्सेस शुड बी नॅरो. आता याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? बिकॉज reason is that a wide slit acts as a bunch of narrow slits. त्याचं रिझन काय बघा? Wide slit acts as bunch of narrow slits. Wide slit acts as a bunch of narrow slits. Okay, therefore जर वाईड स्लीट असेल तर काय होणार आहे? एकाच स्क्रीनवर अनेक इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होतील, लक्षात घ्या. ओके, वी विल गेट लार्ज नंबर ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न विच विल मिक्स अप विथ इच अदर अँड डार्क बँड्स आर नॉट फॉर्म. म्हणजे दोनच स्लीट असेल तर एकच इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होणार, परंतु दोन पेक्षा जास्त स्लीट असतील तर तिथं काय होणार आहे? अनेक इंटरफेरन्स पॅटर्न होणार. आणि त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की एका इंटरफेरन्स पॅटर्नचा ब्राईट बँड हा दुसऱ्या इंटरफेरन्स पॅटर्नच्या डार्क बँडवर पडू शकतो. लक्षात येते मी काय सांगतोय? हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय. जनरली इंटरफेरन्स फॉर्म होण्यासाठी दोन सोर्सेसच पाहिजेत, टू कोहेरंट सोर्सेस पाहिजेत. दोन पेक्षा जास्त कोहेरंट सोर्सेस जर आपण तिथं लावले तर काय होणार? प्रत्येक दोन सोर्सेसमुळं, म्हणजे जेवढे दोन दोन सोर्सेसचे जेवढे कॉम्बिनेशन होणार ना, तेवढे तिथे इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होणार. म्हणजे दोनच सोर्सेस असतील तर एक इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होईल. तीन सोर्सेस असतील तर तिथं तीन इंटरफेरन्स पॅटर्न क्रिएट होणार, लक्षात घ्या. म्हणजे तीन स्लीट 1 2 3 अशा तीन स्लीट असतील तर 1 आणि 2 स्लीटच्या कॉम्बिनेशनमुळे एक इंटरफेरन्स, 2 आणि 3 मुळे एक आणि 1 आणि 3 मुळे. ओके, 4 स्लीट असतील तर काय होणार आहे? किती इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होणार? 4 सोर्सेस म्हणजे कॉम्बिनेशन 6 तयार होतात. 1 2 3 4 असे सोर्सेस जर असतील, 1 आणि 2 चं कॉम्बिनेशन, 1 आणि 3 चं कॉम्बिनेशन, 1 आणि 4 चं कॉम्बिनेशन, त्याच्यानंतर 2 3 2 4 आणि 3 4 असे 6 कॉम्बिनेशन होऊ शकतात. आणि 6 कॉम्बिनेशन मुळे 6 इंटरफेरन्स पॅटर्न तयार होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय? वाईड स्लीट ऍक्ट ॲज अ बंच ऑफ नॅरो स्लीट अँड देअरफॉर ऑन द सेम स्क्रीन a number of interference pattern will be produced. Okay, and number of interference pattern प्रोड्यूस झाले एका स्क्रीनवर तर काय होणार आहे? त्या इंटरफेरन्स पॅटर्नचं मिक्सअप होऊन ओके तिथं आपल्याला डार्क बँड दिसणारच नाही, डार्क बँड मिळणारच नाही. त्याच्याऐवजी युनिफॉर्म इल्युमिनेशन मिळेल. कारण जिथं डार्क बँड आहे ना, एका इंटरफेरन्स पॅटर्न जिथं डार्क बँड प्रोड्यूस केलाय ना, तिथं
दुसऱ्या इंटरफेरन्स पॅटर्नचा ब्राईट बँड फॉर्म होऊ शकतो आणि अशा प्रकारे डार्क बँड सगळेच कॅन्सल आउट होऊ शकतात आणि सगळे डार्क बँड जर निघून गेले तर तिथं काय होणार आहे, आपल्याला युनिफॉर्म ब्राईटनेस मिळू शकतो. ओके, सो वाईड स्लीट ऍक्ट एज अ बंच ऑफ नॅरो स्लीट, देअरफॉर on the same screen काय होणार, a number of interference pattern are formed. Number of interference pattern are formed. Number of interference pattern are formed. Okay, on the same screen a number of interference patterns are formed, and therefore bright band of some BB of some pattern can overlap on DB dark band of other patterns. Okay, bright band of some pattern can overlap on dark band of other patterns, and all dark bands are DB are not observed. That is uniform illumination is formed on the screen. And no interference pattern is produced. Okay, so therefore two sources should be narrow. लक्षात आलं का बघा रिझन, दोन सोर्सेस नॅरो पाहिजेत. दोन सोर्सेस नॅरो असतील तर फक्त दोनच सोर्सेस ऍक्ट होणार आहेत, आणि दोन सोर्सेस वाईड जर असतील तर तिथं नंबर ऑफ सोर्सेस, वाईड स्लिट म्हणजे नंबर ऑफ सोर्सेस ऍक्ट होऊ शकतात. ओके, आणि नंबर ऑफ सोर्सेस ऍक्ट झाले की तिथं लार्ज नंबर ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न एकाच वेळी तयार होऊ शकतात. सो देअरफॉर टू सोर्सेस शुड बी कोहेरंट. ओके, सॉरी, देअरफॉर टू सोर्सेस शुड बी नॅरो. आता ही फोर्थ कंडिशन झाली. आता त्याच्यानंतर नेक्स्ट कंडिशन काय बघा, CMBNC. ओके, CMBNC मध्ये सी झालं, कोहेरंट झालं, मोनोक्रोमॅटिक झालं, इक्वली ब्राईट, नॅरो, आणि आता टू सोर्सेस शुड बी. फिफ्थ कंडिशन काय आहे, टू सोर्सेस शुड बी close to each other. Close to each other. Two sources should be close to each other. दोन सोर्सेस जे आहेत ते एकमेकाला क्लोज असले पाहिजेत. आता क्लोज का असले पाहिजेत, कारण लक्षात घ्या, आता याच्यानंतर आपल्याला एक डेरिव्हेशन येणार आहे आणि त्या डेरिव्हेशन नुसार आपल्याला बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला मिळणार आहे. ओके, तर याच्यामध्ये कसं येणार बघा एक्सप्लेनेशन. वी नो दॅट fringe width which is denoted by capital X is given by formula lambda capital D divided by small d. आता हे फ्रिंज विड्थ म्हणजे नेमकं काय असतं, दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं सेपरेशन किंवा दोन लगतच्या डार्क बँड मधलं सेपरेशन. ओके, दोन बीबी किंवा दोन डीबी मधलं जे सेपरेशन आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, फ्रिंज विड्थ असं म्हणतो. दोन लगतच्या बीबी किंवा डीबी मधलं सेपरेशन त्याला फ्रिंज विड्थ असं म्हणायचं. जेवढी फ्रिंज विड्थ जास्त तेवढं आपल्याला काय मिळणार, ब्राईट बँड डार्क बँड सेपरेटेड मिळणार आणि ते आपल्याला क्लिअर मिळणार आहे. आणि याच्यामध्ये बघा, फ्रिंज विड्थ इज गिवन बाय फॉर्म्युला लॅम्बडा डी बाय डी. फ्रिंज विड्थ इज डिनोटेड बाय एक्स लॅम्बडा डी बाय डी. याच्यामध्ये लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे, वेव्हलेंथ असणार आहे. लॅम्बडा म्हणजे काय असतं, वेव्हलेंथ.
कॅपिटल डी म्हणजे काय, सोर्सेस आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन. आणि स्मॉल डी म्हणजे दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स. स्मॉल डी म्हणजे काय येणार, डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. ओके, स्मॉल डी इज द डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. ठीक आहे. आता बघा, दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स जर खूप कमी असेल तर फ्रिंज विड्थ काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, सो देअरफॉर इथं आपण लिहू शकतो फ्रिंज विड्थ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. ओके, फ्रिंज विड्थ काय असणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस असणार आहे. Fringe width is inversely proportional to distance between two sources. So as म्हणजे if d जर स्मॉल असेल, ह्याच्यामध्ये if d is small असेल, d is small, then जर स्मॉल डी काय असेल, स्मॉल असेल, तर देन काय होणार आहे, फ्रिंज विड्थ विल बी लार्ज. फ्रिंज विड्थ लार्ज म्हणजे क्लिअर सेपरेटेड, क्लिअर अँड सेपरेटेड आपल्याला काय मिळणार आहेत, क्लिअर अँड सेपरेटेड BB and DB are formed. Okay, and therefore two sources should be close to each other. लक्षात येत आहे. तर दोन सोर्सेस क्लोज टू इच अदर का पाहिजे बघा, त्याचं रिझन बघा काय आहे, पुन्हा एकदा सांगतोय. वी नो दॅट फ्रिंज विड्थ एक्सचा फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा डी बाय डी आहे. याचं डेरिव्हेशन आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. फ्रिंज विड्थ इज गिवन बाय फॉर्म्युला लॅम्बडा डी बाय डी. सो लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस अँड स्मॉल इज द डिस्टन्स, सॉरी कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन, सोर्सेस अँड स्क्रीन आहे. आणि स्मॉल डी म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस आहे. मग आता डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस आणि फ्रिंज विड्थ हे कसे आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी आहे. म्हणजे जर दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स जर कमी केलं, ओके, जर डी जर खूप कमी केलं तरच काय होणार आहे, फ्रिंज विड्थ लार्ज येणार आहे. आणि फ्रिंज विड्थ लार्ज म्हणजे क्लिअर सेपरेटेड BB-DB फॉर्म होतात. ओके, त्याच्यानंतर आणखी कंडिशन आहे, CM-BNC व्यतिरिक्त आणखी काय काय कंडिशन आहेत. 6th कंडिशन, to form steady interference pattern or clear interference pattern is that distance of source from screen, distance of source from screen should be large, distance of source from screen should be large असला पाहिजे. ओके, म्हणजे सोर्स पासून स्क्रीनचं डिस्टन्स किंवा स्क्रीन पासून सोर्सचं डिस्टन्स हे काय असलं पाहिजे, लार्ज असलं पाहिजे. पुन्हा एकदा त्याचं रिझन काय येणार बघा. वी नो दॅट फ्रिंज विड्थ एक्स इज इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. पुन्हा एकदा या टर्म इथं लिहिलेल्या आहेत. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड द स्क्रीन, अँड स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. आता याच्यावरून काय येतं, देअरफॉर fringe width is directly proportional to capital D. Fringe width is directly proportional to capital D. म्हणजे सोर्सेस आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स, सोर्सेस आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स जर वाढवलं, कॅपिटल डी वाढवलं तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली फ्रिंज विड्थ वाढणार. आणि फ्रिंज विड्थ वाढवली तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली
क्लिअर सेपरेटेड बीबीडीबी फॉर्म होणार आहे. याचं पूर्ण एक्सप्लेनेशन इथं काय मी लिहित नाही, याच्यावरून आपल्याला कळतं. X is directly proportional to D. So if D is large, then X is also large. X is also large. कॅपिटल डी लार्ज असेल तर X देखील लार्ज असणार आहे. आणखी 7th कंडिशन देखील एक आहे. 7th कंडिशन काय बघा. Seventh condition is that two sources should be in same state of polarization. ही 7वी कंडिशन आहे. 7th कंडिशन म्हणजे दोन सोर्सेस जे आहेत ते सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन मध्ये असले पाहिजेत. टू सोर्सेस शुड बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजे दोन्ही सोर्सेस एकतर व्हर्टिकली पोलराइज्ड पाहिजेत किंवा दोन्ही सोर्सेस एकतर हॉरिझॉन्टली पोलराइज्ड पाहिजेत, तरच इंटरफेरन्स पॅटर्न फॉर्म होतो. अदरवाइज इंटरफेरन्स पॅटर्न फॉर्म होत नाही. ओके, सो दीज आर द कंडिशन्स टू फॉर्म स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. लक्षात आलं का बघा सगळ्यांना. कंडिशन टू फॉर्म स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न पुन्हा एकदा सांगतोय मी इथं. या सगळ्या इम्पॉर्टंट कंडिशन आहेत. पहिली कंडिशन आहे सी ची, दॅट इज कोहेरंट. टू सोर्सेस शुड बी कोहेरंट. नेक्स्ट इज M ची, दॅट इज मोनोक्रोमॅटिक. टू सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक. CM BNC. बी म्हणजे इक्वली ब्राईट पाहिजे. टू सोर्सेस शुड बी इक्वली ब्राईट. ओके, त्याच्यानंतर टू सोर्सेस शुड बी नॅरो. ओके, CM BNC and two sources should be close to each other. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय कंडिशन सांगितल्या. 6th कंडिशन, दॅट इज डिस्टन्स ऑफ सोर्स फ्रॉम द स्क्रीन शुड बी लार्ज. आणि आणखी एक महत्वाची कंडिशन काय सांगितली. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. दोन्ही सोर्सेस जे आहेत ते सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन मध्ये असलेच पाहिजेत. ओके, तरच आपल्याला क्लिअर इंटरफेरन्स किंवा स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळू शकतो. अदरवाइज स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार नाही. ठीक आहे.